भूमी. भूमी म्हणजे धरा, धरती, सुजनाचं उगमस्थान. ही भूमीसुद्धा नावाप्रमाणेच जिथे कलेचा प्रत्येक अंकुर रुजला, फुलला आणि बहरला. गणपती येऊन बसले घरात आणि टाळांचा आवाज सुरू झाला की ती आरत्यांच्या वेळेस त्या तालामध्ये पण नाचायची, इतकी बेभान होऊन नाचायची की आम्हाला जाणवलं की तिच्यात तो रिदम आलेला आहे. म्हणून मग आम्ही तिला एका डान्स टीचरकडे घेऊन गेलो. पण त्यांनी सजेस्ट केलं की अजून ती खूप लहान आहे, तर तिला आता तरी डान्स करता येणार नाही, तर आपण तिला रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये घातलं आणि मग तिचा हा प्रवास तिथूनच सुरू झाला. म्हणतात ना, मुलीचे पाय पाळण्यात दिसतात, आमचे थोडे उशिरा दिसले इतकंच. असं म्हणतात, परफॉर्मर इज ऑलवेज बॉर्न. भूमी कुठल्याही फॅमिली फंक्शनमध्ये खूप छान नाचायची. एकदा आकाशच्या मामींनी तिला एक नऊवार शिवून दिली आणि मी तिला सहज एका फंक्शनमध्ये ती घालून दिली आणि तिने खूप छान लावणी त्याच्यावर सादरीकरण केली. तेव्हा आम्हाला समजलं की आता ही ती वेळ आलेली आहे की तिला आता आपण खरंच नृत्यकलेचं शास्त्रीय आपण तिला का नाही शिक्षण द्यावं. आणि आम्ही मग तिला टीचरकडे घेऊन गेलो. जेव्हा मीरा धानूकडे गेली, त्यांना आंटी म्हणते मी, आम्ही आंटी म्हणायचं त्यांना. तर मग फर्स्ट टाईम जेव्हा क्लासमध्ये गेले, इट वॉज ऑब्वियसली डिफरंट. कारण जसा डान्स हा मला आधीपासून लक्षात आहे, तर मी तो करतच आलेला आहे. असं स्पेसिफिकली हां याला डान्स म्हणता असं हे फर्स्ट टाईम आय गेस क्लासमध्ये जाऊन तेव्हा कळालं असेल की डान्स याला म्हणतात. कारण मी जे केलं ते एक क्लासिकलपासून चालू केलं आणि क्लासिकल इज अ व्हेरी रिजिड फॉर्म आणि एक स्पेसिफिक फॉर्म आहे त्याचा आणि तो घेऊनच आपण करतो. भूमीला सगळ्याच गोष्टी करायच्या असायच्या. तिला डान्समध्ये पण इंटरेस्ट होता, सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये पण जायचं असायचं, स्विमिंगला जायचं असायचं, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करायच्या असायच्या आणि हे ती सगळं परस्यू करायचं असायचं. म्हणून मला तिच्याही मागे तसंच धावावं लागायचं. मोस्टली मीच जायचो, कारण मला ती हौस होती की मला मुलीला घेऊन जायचे, तिला डान्सच्या क्लासला सोडायचं आणि परत घ्यायला जायचे. आता घ्यायला गेल्यावरती असं म्हणजे तिचा टाईम फिक्स नव्हता. तर तिचा क्लास होता, बाहेर थांबून राहायचं, आपले कामं ऑफिसचं काम वेळ तिचा ऑफिस बाजूला ठेवायचं आणि तिला घ्यायला जायचं. पण ज्यावेळेस ती बाहेरनं क्लास करून बाहेर यायची, त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचं समाधान, तिचा आनंद बघितला की आपलं कष्ट जे आहे ते खरेच फळाला येतात ते असं वाटायचं. क्लासिकल जे फॉर्म मी करते आता, इट इज कम्प्लिटली अ डिफरंट एक्सपिरियन्स. एक हा डिवाइन एक्सपिरियन्स आहे विच टेक्स यू फ्रॉम युअर स्ट्रक्चरल आपल्या लाईफ म्हणतो, फ्रॉम दॅट टू अ डिवाइन एक्सपिरियन्स. आणि एक वे ऑफ लाईफ पण त्याच्यामध्ये एक उभरून येतं की त्याला एक लाईफला वेगळे एलिमेंट्स असतात, ते आपल्या हळूहळू कळत जातात थ्रू डान्स. डान्समध्ये फक्त आपण येतो, स्टेजवर उभं राहतो आणि परफॉर्म करतो, बस एवढंच नसतं. आपण ऑडियन्सला काय देतो आहे डान्स थ्रू आणि आपण काय प्रोव्हाइड करतो आहे, एक इमोशन प्रोव्हाइड करतो आहे, एक एक्सपिरियन्स क्रिएट करतो आहे. म्हणतात ना, एकदा आपलं लक्ष सापडलं की माणूस अंतर्बाह्य बदलून जातो आणि त्याच्या इतरही गोष्टीत त्याचं प्रतिबिंब दिसायला लागतं. भूमीला ना डान्स शिकता शिकता तिच्यात तो कॉन्फिडन्स आहे तो फार वाढला छान. आणि मग त्याचा उपयोग तिला अभ्यासामध्ये झाला. अभ्यासातही तिचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि अभ्यास पण ती अशी एकदम सहजपणे करायला लागली. असं आम्हाला ती फारसं अभ्यास करताना दिसली नाही कधी. असं कधी मला टेन्शन पण येऊन जायचं काय ही अभ्यासही करत नाही आहे. पण व्हायचं उलटं की तिचे मार्क्स यायचे तेव्हा आम्हाला एकदम आश्चर्य वाटायचं की आपण मग एक आर्ट फॉर्म किंवा एक डान्समुळे तिच्या कॅरेक्टरला किंवा तिच्या पर्सनॅलिटीमध्ये एक ताल आला. तालबरोबर एक लहेजा असतो तो आला. तिच्या पर्सनॅलिटीमध्ये बोलणं, चालणं किंवा काय प्रकारची चाल पाहिजे किंवा बोलताना जे हातवारे आहेत त्याच्यामध्ये पण खूप इम्प्रूव्हमेंट झाले आहे. आणि खरंच त्याच्यामध्ये डान्समुळे तिच्या पर्सनॅलिटी टोटली डिफरन्स झालेला आहे. घरात म्हणजे चालायचं म्हणजे चालायची नाही, डान्स करतच चालते. उड्या मारत डान्स करत आणि केव्हाही तिचं नाचणं चालू असायचं. स्वस्थ अशी कधी बसली नाही ती. यानंतर आलं भूमीच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं वळण. तिच्या गुरु
डॉक्टर संगीता पेटकर. भूमी बद्दल जर बोलायचं असेल तर अतिशय सिन्सिअर, हुशार आणि माझ्या आत्तापर्यंतच्या सिनियर स्टुडंट्स जेवढ्याही राहिल्यात तर त्याच्यामध्ये ही आय विल से की यंगेस्ट आहे. तर अगदी कारण आता ही अरेंगेट्रमची तयारीच आमची ती 11वीला असताना सुरू झाली आणि जसं मी म्हटलं की अतिशय हुशार आहे, तर त्याचा बॅलन्सही कसा राखायचा हे समजणारी ही मुलगी. तर मी तिला वेल बॅलन्स्ड पर्सन म्हणून आत्तापर्यंत बघत आले भूमीला. अतिशय ओबिडियंट आहे, हुशार आहे आणि ज्याही गोष्टी माझ्या थ्रू ॲज अ डान्सच्या ज्या डिलिव्हर तिच्यापर्यंत होतात तर त्या आत्मसात ती अतिशय योग्य पद्धतीने करते. स्टॅमिना वाईज अतिशय गुड आणि या तयारीमध्ये खरं म्हणजे सांगायचं तर आत्तापर्यंतच्या जेवढ्याही माझ्या स्टुडंट्स झाल्यात तर दरवेळी मला स्टॅमिना हा माझा कन्सर्न राहिला आणि भूमी इज माय फर्स्ट स्टुडंट की तिच्या स्टॅमिनाबद्दल आय एम रिअली कॉन्फिडंट आणि टेक्निक वाईजसुद्धा शी इज व्हेरी गुड. तर दिलेल्या वेळेमध्ये क्लासला हजर राहणारी आणि आमचं क्लासचं जेही शेड्यूल असेल तर त्या ठिकाणी भूमीने कधी ब्रेक घेतला नाही आणि त्याचं सातत्य राखलं. जेव्हा मी ताईकडे जॉईन झाली तेव्हा आम्ही बेसिकपासूनच चालू केलं. जे मी आधी शिकली होती त्याच्यानंतर थोडा एक ब्रेक झाला तर मग मी 3 वर्ष जे ऑलरेडी झाले होते परत आम्ही बेसिकपासूनच चालू केलं. मग त्याच्यामध्ये परत पॉश्चरपासून तर पूर्ण कंप्लीट मूवमेंट्स, मुद्राज सगळं मी स्टार्टिंगपासून पूर्ण बेसिकपासून परत इथे चालू केलं. म्हणजे ते हळूहळू इनडेप्थ जसं जसं मी मॅच्युअर होत गेले तसं तसं मला डान्समधलं इनडेप्थ नॉलेज पण यायला लागलं. मी एक मूवमेंट करत होते तर मग ताईने थांबवलं आणि मला ताई म्हटली की ही जी मूवमेंट आहे ती आपण का बरं करतो. तर मग याच्यामध्ये काय आहे की ते कमळ एक उमललेलं कमळ आहे ना आणि मग ती एक भरलेलं कमळ तू इमॅजिन केलं तर तुला ती एक फ्लो मिळतो त्या मूवमेंटमध्ये आणि तसं एक एनर्जी फ्लो होते बॉडीमध्ये. तसं मला पण जाणवलं की जेव्हा ती करेक्ट मूवमेंट जाते ना तसं एक फिजिकल पण त्याला एक प्रॉपर एनर्जी आणि एक फ्लो मिळतो त्या मूवमेंटला आणि इट फील्स राईट टू डू दॅट मूवमेंट. स्ट्रक्चर मिळतं बॉडीला की हा एनर्जी प्रॉपर फ्लो होते. तर मग असा जर आपण विचार केला तर मग याला डान्स पण नाही म्हणता येणार, आपण याला मेडिटेशन पण म्हणू शकतो. की आपण जेव्हा ती मूवमेंट करतो किंवा आपण डान्स हा कम्प्लीट ॲज अ परफॉर्म करतो तेव्हा आपल्याला बाकी काहीच लक्षातच नसतं की आपल्या लाईफमध्ये काय चालू आहे किंवा मला आता हे करायचं आहे ते करायचं आहे. आपण कम्प्लीट डिवोट करतो स्वतःला ते परफॉर्म करताना किंवा डान्स करताना. सो हे इन ऑल एक मेडिटेशनच झालं स्वतःसाठी. आमच्या घरामधली भूमीची एक जागा फिक्स झालेली आहे, म्हणजे तिनेच केलेली आहे. ती म्हणजे फॅमिली सिटिंग डायनिंगच्या बाजूची एक सेंटरची एक कॉर्नर जी आहे सोफ्याची ती तिची जागा तिने ठरवून ठेवलेली आहे. कारण ती जागा अशी आहे ना, त्या कोणी येणारं जाणारं समोर दिसणारे सगळं त्याच कॉर्नरमध्ये जातं. त्यामुळे प्रत्येकजण तिला समोरनं जाताना दिसतो. म्हणजे तिला अशी एक सवय की तिला एकटीला नाही राहायचं, कोणी तरी बाजूला असलं पाहिजे, ती सेंटरली असली पाहिजे असं तिला वाटतं. आणि हाच गुण तिची आता पण ती ॲज अन सेंटर ऑफ द स्टेज असं ती मानते, असं मला वाटतं. ते ज्या हिशोबाने ती अभ्यास करायची त्या हिशोबाने तिचे ग्रेड्स खूपच अफलातून असायचे. त्यामुळे आम्हाला नेहमी ती आश्चर्यचकित करायची आणि आम्हाला समजायचंच नाही की हिचा अभ्यास तरी कधी होतो. तिच्या अभ्यासातले ग्रेड्स पण खूप छान असायचे. लहानपणापासूनच ती टॉपर होती. 10वीमध्ये तर तिला 98% मिळाले आणि 12वीमध्ये तिला 87 मिळाले. पण डान्सबरोबर तिला पेंटिंग करायला आवडतं. ती छोट्या छोट्या इंग्लिशमधल्या कविताच करते. ते पण मला पाहून आश्चर्य. एकदा असं ॲक्च्युली ते मला माहितीच नव्हतं. एकदा तिच्या पुस्तकात सापडले का गौरीने मला सांगितलं की ती कविता पण करते. तो पण एक फार छान एक आनंदच म्हणता येईल त्याला. नंतर ती लिटरेचरमध्ये पण तिला पुस्तकांची खूप आवड आहे. पुस्तकांबरोबर तिला ट्रेकिंग, माझ्यावरती ट्रेकिंगला सुद्धा होते आणि तिला शी इज अन नेचर लवर. तर कोविडमध्ये तिने भगवद्गीतेचा अभ्यास केला. भगवद्गीता पूर्णपणे वाचून घेतली. त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशनसुद्धा तिने वाचलं. काही एक मनात घेतलं ना की ती पूर्णच करते. त्यामुळे ते भगवद्गीतेचा सुद्धा तिला डान्सच्या फॉर्ममध्ये आता जी
काही कॅरेक्टर्स ती करते अरंगेत्रममध्ये. तर भगवद्गीता परत कृष्ण हे तिने अतिशय सुंदर साकार केलेले असं मला वाटतं. की दोघीकडे आपण इमॅजिन करतो गोष्टी. पुस्तक मी जर एक वाचते तर त्या स्टोरीबद्दल, त्या कॅरेक्टरबद्दल मी इमॅजिन करते आणि ते इमॅजिनेशन घेऊन पुढे जाऊन आपण स्वतः त्या स्टोरीमध्ये ॲज अ कॅरेक्टर असं इमॅजिन करते की हां, मी आता हे कॅरेक्टर प्ले करते, तर माझे इमोशन्स काय असतील ते आणि मी कसं विचार करेल तिथे. आणि हे घेऊन डान्समध्ये पण असंच होतं की जर मी एक कॅरेक्टर प्ले करते तर मग त्याचे इमोशन्स कसे असतील, त्याचा भाव कसा असेल, तो काय बोलेल, हे सगळं मी त्या डान्स आणि रीडिंग थ्रू एक कनेक्शन येतं त्याच्यामध्ये. तिचं फेवरेट क्युझिन तर इटालियन, पास्ता, पिझ्झा, त्या प्लेसेसलाच जातो आम्ही मोस्टली. मी इज व्हेरी फन. ती खूप अशी म्हणजे बोलू ना हलता डुलता पर्सन तशी असेल ती. कंटिन्यू फुदकत असेल इकडून तिकडे, याची मस्ती या त्याची मस्ती या. ग्रुप पर्सन बद्दल ती सगळ्यांसोबत जाऊन सगळ्यांची काहीतरी करून येईल, सगळ्यांना असं हातळेल, कोणाची मारामारी चालवून जाईल तिची. एकदम असा ओपन पर्सन विथ एव्हरीबडी. इट डझंट टेक लॉंग फॉर हर टू गेट अक्वेंटेड विथ एनीबडी एल्स. डान्समध्ये स्टेप्स आणि काउंट्स हे अतिशय महत्त्वाचे असतात. आणि हेच बघा, ती याच्यापासून कधीही बाजूला झालेली नाही. आता तसंच बघितलं तिने याचं प्रोफेशन जे निवडलेलं आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, याच्यामध्ये स्टेप्स आणि काउंट्स आहेच. म्हणजे हे तिच्या आयुष्यात राहणारच आहे. म्हणजे स्टेप्स आणि काउंट्स हे तिला सोडता येणार नाही. नेचर हे एक इन्स्पिरेशनच आहे. त्याच्यामधला जो रिदम असतो, जो ताल असतो, एक निसर्गामध्ये एक सायलेंट एक शांतता असते. तर हे तिला नक्कीच तिने अवगत केलेले आहेत. नाचामधला रिदम हे तिने बरोबर, त्याच्यातला ठेहराव हे सगळं काही डान्समध्ये तिने ट्रान्सफॉर्म केलं असं मला वाटतं. अशी ही भूमी आणि डान्स हे तिचं आकाश. जिथे भूमी आणि आकाश मिळतात त्या क्षितिजावरचा प्रकाश सर्वात मनोहारी असतो.